जास्त ती पटलावर ठेवू शकतो। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अर्थ आहे का? अर्थ आहे का याला? काय अर्थ आहे का? चला शेखर निकम, शेवटचा प्रश्न। अध्यक्ष महोदय, चला शेवटचा प्रश्न आहे शेखर निकम। काही योजनांचं सुधारित आराखडे आता सबमिट झालेले आहेत। काही ठिकाणी पाईप कमी पडल्यामुळे त्याची मंजुरीसाठी प्रस्ताव वरती आलेले आहेत आणि ती पाईपलाईन आपण मंजुरी लगेच देणार का? आणि सोलारची जी योजना त्यामध्ये समाविष्ट केली होती, पण आता सांगितलं जातं की सोलार त्या मूळ स्कीममध्ये बसवले जाणार नाहीत। तर सोलार जर बसवले नाहीत तर 5-5 लाख बिलं छोट्या ग्रामपंचायतींना देणे शक्य होणार नाही। तर माझी मंत्री महोदयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक योजना ग्रामीण भागातल्या मंजूर केलेल्या आहेत, पण त्यामध्ये सोलारचं समाविष्ट करणं हे जरुरीचं आहे। ते करणार का? हे बघा, या ठिकाणी ज्या रिवाइज इस्टिमेटच्या बाबतीमध्ये आदरणीय शेखर निकम साहेबांनी सांगितले, रिवाइज इस्टिमेटच्या ज्या 1 कोटीच्या अधिकार आपण हात वरती करतात तिथे 5 कोटी रुपयापर्यंत जर त्या योजनेमध्ये वाढ असेल करणार तर आपण खाली त्याला मंजुरी दिलेली आहे आणि 1 कोटीच्या वरती असेल तर मग ते वित्त खात्याकडे राज्य सरकारकडे येतं। पण त्याच्यामध्ये बहुतेक आपण कधी विचारतात त्या ठिकाणी मंजुरी दिली जाते। कधी विचारतात सोलारच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्णयच घेतलेला आहे की ज्या ठिकाणी या अशा छोट्या योजना आहेत किंवा मोठ्या योजना आहेत त्या ठिकाणी जिथं सोलरची गरज पडेल तिथे सोलर आपण सुचवले पाहिजे। हे राज्य सरकारचीच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सोलारसाठी नवीन धोरण आपण करतोय आणि मुख्यमंत्र्यांचीच इच्छा आहे की पुढच्या काळामध्ये MSCBचं बिल आपण भरू शकणार नाही, त्यामुळे सोलरचं धोरण माननीय मुख्यमंत्री जाणणार आहेत। मला तरी असं वाटतं की हा जो प्रश्न आहे फक्त निधीचा प्रश्न आहे आणि निधीच्या प्रश्नाला जर आपण मतदारसंघ वाईज सोलर वाईज नेलं तर मी पाहिजे त्या अपेक्षित प्रमाणे उत्तर देऊ शकणार नाही, त्यात नाराजी होईल। फक्त केंद्राचा निधी आणि राज्याचा निधीचा हा विषय होता अध्यक्ष महोदय, त्याचे मी उत्तर दिलेलं। भास्कर जाधव।